गणेश उत्सव को इस बार पर्यावरण के रंग में रंगने का एक अनोखा उदाहरण गोंदिया में सामने आया है। चुटिया गांव की गौ प्रेमी प्रीति टेम्भरे ने गाय के गोबर से श्री गणेश की प्रतिमा बनाकर उसकी स्थापना की है। इस प्रतिमा की खासियत यह है कि इसमें बीज डाले गए हैं जो विसर्जन के बाद पेड़ बनकर पर्यावरण संतुलन में योगदान देंगे और आपको हमेशा पेड़ स्वरूप श्री गणेश की याद दिलाएंगे। महाराष्ट्र सरकार ने इस साल गणेशोत्सव को राज्य महोत्सव का दर्जा देते हुए पर्यावरण अनुकूल मूर्तियां बनाने की अपील की थी। इसी पहल के तहत गोंदिया जिले के चुटिया गांव स्थित लक्ष्मी गौशाला की संचालिका प्रीति टेम्भरे ने गौरक्षा का संदेश देते हुए अपने हाथों से गाय के गोबर से गणेश प्रतिमा तैयार की है। ये प्रतिमा न केवल पर्यावरण मित्र है बल्कि बीज युक्त भी है। प्रतिमा विसर्जन के बाद उसमें डाले गए बीज अंकुरित होकर पेड़ों में बदल जाएंगे और आपको हमेशा श्री गणेश मूर्ति की याद दिलाते रहेंगे। गणेश उत्सवादरम्यान सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये असो किंवा घरगुती गणेश उत्सवामध्ये दरवर्षी जे गणेश भक्त आहेत ते विविध देखावे साकारण्याचा प्रयत्न करतात। मात्र गोंदियातील एका गणेश भक्ताने चक्क गायीच्या शेणापासून गणेशाची मूर्ती तयार करून स्थापित केलेली आहे। गौसेवेचा आणि गायीच्या शेणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी हा एक अनोखा पाऊल आहे। आपल्यासोबत गोंदियातील लक्ष्मी गौशाळेचे संचालक आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की कशा पद्धतीने त्यांनी यावर्षी गणेशाची जी मूर्ती आहे ती गायीच्या शेणापासून तयार केली आहे, काय याचा नेमकं महत्त्व आहे, काय सांगाल? महाराष्ट्र शासनाच्या वतीने जी इको फ्रेंडली गणपती स्थापना ह्याची सूचना दिलेली आहे, तर ते लक्षात देऊन आम्ही गोमय गणपतीची स्थापना घरी केलेली आहे। मागच्या 3 वर्षापासून आम्ही गोमय गणपतीच घरी त्याची स्थापना करतो। संदेश हा द्यायचा आहे की असं आहे की आपल्या शास्त्रामध्ये शेणाला खूप महत्त्व आहे आणि गाईचं शेण हे प्रत्येक पूजेमध्ये आपल्याला एक उपयोगी पडतं। तर असं आहे की गाईच्या शेणापासून आम्ही जे गणपती तयार करतो त्याची जेव्हा आपण विसर्जन करतो तर त्याच्यामुळे जे विसर्जन जेव्हा नदी तलावामध्ये करतो आपण तर तिथल्या त्या मासळ्यांना ते खाद्य होतं आणि तिथलं पाणी शुद्ध होतं असं पुस्तकात लिहिलेलं आहे आणि आपल्या शास्त्रात लिहिलेलं आहे। आणि तसंच जर गणपती आपण जर घरी त्याचं विसर्जन केलं, छोटी मूर्ती जी आहे त्याला आपण घरीच एखाद्या पॉन्डमध्ये जर विसर्जन केलं त्याच्यामध्ये आम्ही काही सीड्स टाकलेले आहेत पाण्याच्या झाडांचे, तर ती विसर्जन जेव्हा घरी करू तर लहान मुलांना असं वाटतं गणपती बाप्पा कुठे दूर चालले गेले ते आपण विसर्जन करतो, तर ते जर आम्ही घरीच विसर्जन त्याचं करू आणि त्याचं पाणी जर आपण कॅरीमध्ये टाकू तर नवीन वृक्षाच्या रूपामध्ये गणपती बाप्पा तुमच्या घरी तुम्हाला दिसत आहेत ही मला मुलांच्या मनामध्ये एक हे वाटतं आणि त्यांना खूप आनंद होतो। लक्ष्मी गौशाळेच्या माध्यमातून गायीच्या शेणापासून दरवर्षी विविध वस्तू तयार करतात। त्याच्यामध्ये मग रक्षाबंधनानिमित्त राख्या असो किंवा गणेशाची मूर्ती अशा अनेक वस्तू त्या गायीच्या शेणापासून तयार करून गौसेवेचा एक लोकांना एक संदेश देत आहे, सोबतच गायीच्या शेणाचं महत्त्व देखील पटवून देत आहेत। हरीश मोटघरे, UCN न्यूज, गोंदिया।